ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची पाहणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि एका शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। दंगलीच्या नावाखाली निरपराध महिला व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, चौकशी न करता दाखल केलेले गुन्हे चुकीचे असून तीनही FIR रद्द करावे व संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मास्टरमाइंडला अटक करावी। मागासवर्गीय वस्तींमध्ये कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे यासह विविध मागण्या केल्या आहेत। यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सैन्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम। लॉर्ड बुद्धामध्ये आपलं स्वागत करतो। आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार परभणीमध्ये जे घटना झालेली संविधानाचा जो अवमान झालेला आहे त्या घटनेला भेट देण्यासाठी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जे बौद्ध बांधवावर जे अन्याय झालेला आहे, जे मारहाण झालेली त्याची चौकशी करण्यासाठी आज परभणीमध्ये ते दाखल झालेत आणि आज आपल्यासोबत आहेत। काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार। ही गंभीर घटना घडली, देश आणि जगामध्ये ही बातमी पसरलेली, फुटेज व्हायरल होत आहेत, हिमसैनिकाला मारहाणाचे फुटेज होत आहेत, बॉम्बिंगचे होत आहेत आणि त्याच्यामुळे समग्र समाजामध्ये एक उद्रेक आणि संतापाची भावना आहे। आज मी परभणीला आलो आहे, अभिवादन केलं, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना असणारं सांगितलं की आमच्या लोकांना जी मारहाण झाली त्याची तुम्ही जाऊन स्वतः अहवाल तयार केला पाहिजे, त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे। मानवी हक्क अधिकारचा आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असेल, महिला आयोग असेल, यांनी सुद्धा पाचारण झालं पाहिजे आणि या ठिकाणी जो अमानुष छळ आमच्या तरुणांचा महिलांचा झाला आहे तो या माध्यमातून पुढं आला पाहिजे। मानसिक रोगी म्हणून किती दिवस तुम्ही मागे घालता? हा रायगडला एक घटना घडली 15 दिवसापूर्वी, तोही मानसिक रोगी। 2 वर्षापूर्वी अंबाजोगाईला घडली, तोही मानसिक रोगी। नांदेडच्या माळेगावमध्ये घडली, तोही मानसिक रोगी। तर हे मानसिक रोगी किती दिवस तुम्ही म्हणून पाठीशी घालणार? हे मानसिक रोगी नाहीत, याच्यासाठी पुतळ्याचा एक कायदा बनला पाहिजे आणि त्याच्यात जर विटंबना करत असेल तर त्याच्यात देशद्रोहाची तरतूद आली पाहिजे, तरच हे थांबणार आहे। या सगळ्या मागण्या मी या ठिकाणी आज केल्या।